गुड मॉर्निंग. मी सोनल तुम्हा सर्वांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. काल आम्ही अचानक गावी आलो आहे. आता मी माझ्या सासरी आहे आणि आम्ही लगेच माहेरी निघणार आहोत. पण त्या अगोदर माझा आजचा दिवस कसा गेला मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. माझं सासर संगमनेर तालुक्यातील पानोडी हे गाव. खरं तर माझ्या घरासमोर खूप मोठा असा डोंगर आहे आणि आमचं शेत पण घरासमोरच आहे. त्यामुळे एवढं हिरवगार वाटत होतं कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये डोंगर पण पूर्ण हिरवगार होतो आणि त्या डोंगरावरनं वाहणाऱ्या सऱ्या पण दिसून येतात. सोबतच आता हे सगळे जे घरासमोर झाडं लावलेले आहेत सगळ्यांना छान असे छोटे छोटे फुलं उमललेले आहेत. खरं तर या गुलाबाच्या झाडांना नेहमीच फुलं असतात, पण आता मोगऱ्याला पण छानपैकी कळ्या लागल्यात. त्यामुळे सकाळचं वातावरण एवढं छान वाटत होतं आणि या निसर्गाच्या वातावरणात माझा पार्थ छान असा आनंद घेत होता. आणि तसं पण एका आईला दुसरं पाहिजेच तरी काय. आता आम्ही कालच पुण्यावरून आलो होतो, पण लेट निघाल्यामुळं आम्हाला रात्री यायला उशीर झाला होता आणि सोबतच लाईट पण नव्हती. त्यामुळे मी रात्रीचे भांडे सकाळी धुवायला घेतले होते आणि इकडे अक्कानी अण्णांनी हे जनावरांचं सगळं काम आवरून गाई पिळायला घेतली होती. खरं तर आमच्या अण्णा अक्का दोघंच असतात, पण त्यांच्याकडं गावाकडे एवढी सगळी कामं असतात हे सगळ्या जनावरांचं संगोपन दोघंच मिळून करत असतात. आता ह्या जनावरांना बाहेर असा पडदा टाकला आहे कारण ह्या शेडचं काम चालू आहे. या शेडमध्ये कोबा करायचा आहे कारण पावसाचे दिवस आता सुरू झालेत आणि पावसाळ्यामध्ये माती असली की सारखी चिकचिक होत असते. त्यामुळे इथं कोबा करून घ्यायचा आहे आणि ते काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे सध्या जनावरं बाहेर आहेत. आता इकडे भांडे वगैरे आवरल्यानंतर सगळ्यात पहिले मी चुलीवर पाणी तापवण्यासाठी ठेवलं आणि गावाकडची खरी हीच मजा असती. मला ही चूल पेटून पाणी तापवायला ठेवायला पहिल्यापासून खूप आवडतं. लग्नाच्या अगोदर पण माझ्या घरी हे काम माझंच असायचं. सोबतच पाण्याखाली जाळ घालायचा आणि त्यावर शेकत बसायचं ही आमची आवडीची सवय. पण आता इकडे बसून चालणार नव्हतं कारण दुसरे कामं वाट बघत होते. अण्णा अक्कांना बाहेरचं आवरूपर्यंत चारी घरं मी छान असे झाडून घेतलेत आणि पुसून घेतलेत. सकाळी सकाळी सगळ्यांनी मिळून कामं केली तर कामं पटकन होऊन जातात. त्यात आमची ही स्वामीज्ञा दूध नेण्यासाठी आली होती. ही माझ्या चुलत दिरांची मुलगी खूपच क्यूट आहे. आता चहा वगैरे झाला आणि हे सगळं आवरून मला लगेच माहेरी निघायचं होतं कारण सकाळी हॉस्पिटलमध्ये थोडंसं काम होतं आणि लवकर जायचं होतं. आणि अक्कांनी रानातल्या इथे हिरवगार मिरच्या आणल्या होत्या काकीला त्यांना नेण्यासाठी. कारण माझी मम्मी तर आता आषाढी वारीला गेलेली, ती काही घरी नाही. त्यामुळं इथे आळूची पानं आणि हिरव्या मिरच्या अक्काने आजीला म्हणजेच बाईला आणि काकीला काढून दिलेत. सोबतच घरासमोरच्या निमुनीला खूप सारे लिंब आले होते. तसं तर उन्हाळ्यामध्ये पण या निमुनीला निंब येतात, पण ह्यावेळी पावसाळ्यात पण एवढा सगळा बार लागलेला होता माझ्या भावांना निंब खूप आवडतात, मग त्यांच्यासाठी पण निंब घेतले. आणि हा आमच्या घरातला डॉन बघा. लास्ट टाईम ज्यावेळेस मी इकडे आले होते त्यावेळेस एकदम छोटासा होता. आता बघा किती वाढलाय. आणि सकाळी सकाळी पारच्या बाबांकडे हे काम दिलं होतं अक्काने की त्यांना चारा घालायचं. पटपट आम्ही आमची सकाळची कामे आटपून घेतली आणि त्यानंतर गावामध्ये देवदर्शन केल्यानंतर पार्थला देवाच्या पाया पाडल्यानंतर आम्ही आमच्या माहेरी निघालो. म्हणजेच मी माझ्या माहेरी निघाले. पारचे बाबा मला सोडवायला येत होते, सोबतच त्यांचं थोडंसं काम पण होतं. आता माहेरी पोहोचल्यानंतर इथं सगळ्यात पहिले बघा बाईंनी पार्थला काही लवकर सोडलं नाही. त्यानंतर मामा आणि मामा झाली की मावशी. आता गावाकडं माझी वाट बघण्याऐवजी पारची सगळ्यात जास्त वाट बघितली जाते. खरं तर आमचं थोडंसं हॉस्पिटलमध्ये काम होतं म्हणून आम्ही ते पार्थला त्याच्या मामाकडे सोडलं आणि हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलमध्ये जास्त काही शूट करता आलं नाही त्यामुळे मी केलं नाही. 2-3 क्लिप्स घेतले होते ते मी मिनी व्लॉगमध्ये शेअर केलेत. त्यानंतर मस्त असं घरी आलो आणि घरी आल्यानंतर इथं बघा मेवणीची आणि दाजीची चेष्टा मस्करी पण चालू होती आणि सोबतच त्यांच्या गप्पा पण चालू होत्या. त्यानंतर मी ह्या छोट्या पाहुण्याला भेटले कारण खूप दिवस झाले मी याला भेटलेले नव्हते. आणि पार्थ पण त्याच्या लहान भावाला भेटून खूप आनंदी होता. खरं तर पार्थ त्याला खाऊ घालत होता काही ना काही, पण त्याच्यावर सारखी नजर होती की त्याने काही वाढ उद्योग करू नये. आता गावाकडे मम्मी नाही घरी 8 दिवस, तसं तर घर खाली होतं पण ह्या पाहुण्यामुळे घर भरलेलंच वाटत होतं. असा होता माझा गावाकडचा पहिला दिवस. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन डेली व्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. बाय.